अपघातात जखमी झालेल्या कार्यकर्त्याच्या मदतीला राजश्री पाटील यांचे कार्यकर्ते धावले। एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे मोरवाडी येथील कार्यकर्ते पवन राठोड यांचा कासोळा मोरवाडीच्या दरम्यान रस्त्यावर अपघात झाला। त्यामध्ये त्यांचा डावा हात अक्षरशः तुटला। ही बाब पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना कळताच तात्काळ हॉस्पिटल गाठून जखमी पवन यास दिलासा दिला व आर्थिक सहकार्यही केले। मी शुभांगी नांदगावकर शिवसेना संपर्क नेता आहे आणि यवतमाळ वाशिम लोकसभेची सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्याकडे जबाबदारी दिलेली होती। मी त्या प्रचाराच्या दरम्यान यवतमाळ वाशिम या मतदारसंघामध्ये काम करत असताना आज मला पुसदला आमचे रवी भाऊ जे आहेत त्यांनी मला बोलवलं होतं की ताई आमचे जरा काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा मला मदत करण्यासाठी प्रचार करण्यासाठी जरा तुम्ही या इकडे महिलांना मार्गदर्शन करा म्हणून मी इकडे आले। त्या दरम्यान मी आदरणीय नाईक साहेबांच्या घरी गेले, त्यांची भेट घेतली, माझ्या भेटीगाठी सुरूच आहे। त्या दरम्यान मला एक फोन आला की ताई आमच्या मुलाचा एक ॲक्सिडेंट झालाय आणि त्याचं काल ऑपरेशन झालं। ते हॉस्पिटल गौतम सर म्हणून आहेत, त्यांच्या हॉस्पिटलला त्याचं ऑपरेशन पण झालं, पण त्यांची परिस्थिती अधिक हालाकीची आहे, गरिबीची आहे आणि त्याला कोणीतरी सांगितलं असेल की बाबा तुम्हाला मदत जर हवी असेल तर शिवसेना कार्यालयामध्ये तुम्ही जा, किंबहुना शुभांगीताई आलेल्या आहेत त्या तुम्हाला मदत करतील। त्याचा मला फोन आल्यानंतर मी कुठलाही विलंब न लावता पहिले हॉस्पिटलला आल्यानंतर त्याची विचारपूस केली। त्याच्या आई माझ्यासोबत आहे, त्या मुलाचं नाव आहे पवन राठोड, हा मोरवाडी गावचा आहे। तो काहीतरी कामासाठी कोणीतरी चालला होता, त्याची गाडी स्लिप झाली आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला। हाताच्या मणक्याची त्याची हे हाड तुटल्यामुळे त्याचं ते हॉस्पिटलमध्ये त्याची सर्जरी झाली। तरी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्याला आर्थिक मदतीची गरज होती। आम्ही सगळे इथे आलो। रवी भाऊ आहेत, त्या भाजपाचे आमचे नेते आहेत, माझ्यासोबत शिवानीताई आहेत, त्या पण महिला मोर्चाचं काम बघतात। माझे सहकारी आहेत, गाढवे साहेब आहेत, इथले उपस्थित जे काही पदाधिकारी आहेत ते पण माझ्यासोबत आले। क्षणाचाही विलंब न लावता रवी भाऊंनी डॉक्टरांशी चर्चा केली आणि आम्ही यांना मदतीसाठी म्हणून हॉस्पिटलला आलेलो आहे। मी माझ्या शिवसेनेच्या वतीने किंबहुना शिंदे साहेबांनी आम्हाला जे सांगितलेलं आहे की कुठलाही समाज घटक असेल किंवा कार्यकर्ता असेल त्याची पहिले दखल घेतल्या गेली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मी इथे आलेली आहे। मी माझ्या शिवसेनेच्या वतीने किंबहुना राजश्री हेमंत पाटील जे आता उमेदवारी अर्ज त्यांना लोकसभेसाठी दिलेला आहे त्यांच्या माध्यमातून मी त्यांना आज माझ्या पक्षातर्फे आर्थिक मदत देते आहे। माझं नाव पवन शंकर आडे, राहणार कासोळा, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ। माझं हे शाळा आहे आणि हे कासोळा आणि मोरवाडीच्या दरम्यान जेव्हा जाताना रात्री 7 वाजता याचा ॲक्सिडेंट झाला तर त्यांना तात्काळ गौतम डॉक्टर पुसद हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आला आणि आज सकाळी जेव्हा आम्ही मनोहर नाईकच्या बंगल्यावर गेलो होतो तेव्हा शिवसेनेचे प्रतिनिधी श्री मॅडम, ते जे मॅडम होते ते मॅडम आम्हाला दिसले तिथं की मॅडम म्हणलं आम्हाला आर्थिक मदत तुमच्याकडून पाहिजे। तेव्हा ते मॅडम म्हणे तुम्ही कुठले? तर आम्ही म्हणलं मोरवाडी गावाचे आहो आणि मोरवाडी ते कासोळा गावाचे आहो म्हणलं आम्ही। तर ते म्हणे काय झालं? तर ते म्हणलं हॉस्पिटलमध्ये आमचं एक तुमचे प्रतिनिधी म्हणलं जेव्हा तुम्ही प्रचार करण्यासाठी तुम्ही जात होता त्याचा ॲक्सिडेंट झाला तर त्यांना तुम्हाला कळवण्यात आलं आणि ते सगळे अधिकारी जे होते सगळे अधिकाऱ्यांना म्हणलं, ते अधिकारी इथं हॉस्पिटलला आले आणि हॉस्पिटलमध्ये बघितले आणि म्हणाले की तुम्हाला जे काही आर्थिक मदत आहे ते तुम्हाला आम्ही देऊ आणि की आर्थिक मदत आम्हाला केली आणि धन्यवाद।